पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। खूप घाबरते रे ती, असं वाटतं पटकन रडेल। आणि तिची ती बहीण सगळ्यांना रडवत असते। AK-47 फुल ऑन फायर। दादा, तू आहेस फुल ऑन फायर। अरे समोरच्याचं बोलणंच ऐकून घेत नाहीयेस। आणि विक्रांत, हे बघ, प्रत्येकालाच पटकन एक्सप्रेस होता येतं असं नाहीये। माझ्या खूप मैत्रिणी आहेत अशा ज्या युजुअली त्यांच्या मनाचा थांगपत्ताच लागू देत नाही, पण मग एखाद्या दिवशी आद्या, दिस इज टू मच। आपण काय काम सोडून मंदिराबाहेर बसून राहायचं? ती आज बोलेल, उद्या बोलेल। अरे दादा, तू थोडेसे पेशन्स ठेव ना। हे बघ, हे तुझं बिझनेस प्रपोजल नाहीये। 1-2 मीटिंग्स मध्ये डिसिजन फायनल करायला भावनिक गुंताय हा, त्यामुळे तू थोडा स्लो हो। आणि तू लगेच डोक्याला हात लावून बसू नकोस, नाहीतर खोलीत कोंडून वगैरे घेशील स्वतःला। म्हणजे विषय संपलाय, राईट? ओव्हर। ह्याला का घाई आहे विषय इतक्या लवकर संपवायची? विक्रांत, असं नाही अरे, मला डिसिजन असे पेंडिंग ठेवायला नाही आवडत। आणि मी तुझं लग्न त्या आरतीशी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, पण जर ती तयार नसेल आणि तिचं लग्न त्या गौतम सोबत झालं तर तू रडत बसायचं नाहीस। दादा विक्रांत, हे बघ, मी काही दुसऱ्याच दिवशी तुझं लग्न लावून देणार नाहीये। मी तुला यातून बाहेर पडायला वेळ देईन। किती वेळ हवाय तुला? 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष? चालेल, 2 वर्षांनी आपण दोघेही एकाच मांडवात लग्न करूया। नो वे, चान्सच नाही। आणि इथे चर्चा माझ्या लग्नावर होत नाहीये, कळलं? पण का रे? म्हणजे हे बरं आहे, तू सगळं तुझ्याच मनाप्रमाणे करणार। गौतम सांगत होते की त्यांच्या आईला हे सगळं पूजापाठ, व्रत, उपवास या सगळ्या गोष्टी खूप आवडतात। ते तिघांना असं एक कुटुंब वाटत नव्हतं। म्हणजे अण्णा, आपल्याकडे कसं की तुम्हाला कुठली गोष्ट हवी असेल तर तुम्ही ती म्हणण्याच्या आत आई तुम्हाला आणून देते, आणि आईला ठसका लागला तर तुम्ही लगेच जाऊन पाणी देतात। अमूल्य, तू प्रत्येकाची तुलना तुझ्या अण्णा आणि आई सोबत करू नकोस। अगं, या नवरा बायको या प्रकारातले असंख्य नमुने असतात जगामध्ये। तुझं काय झालंय, सध्या तू आहेस रिकामी, त्यामुळे तुझं डोकं भलतीकडेच धावतं। काय नाही, तू उद्यापासून इकडे ये, क्लिनिकला ये। येणारच आहे मी। बरं, ही मीना चहा आणायला गेलीये का गप्पा मारत बसली? शक्यता आहे, मी जाऊन बघून येते। दादा, कॉफी। थँक्यू। कसला विचार करत होतास? विक्रांतचा? हो। तू पण ना दादा, प्रत्येक गोष्ट एखाद्या टास्क सारखी घेतोस, आणि मग ती पूर्ण होईपर्यंत तू काही स्वस्थ बसत नाहीस। हे पण टास्कच आहे ना। दादा, तुला जी गोष्ट आवडत नाही त्या गोष्टीच्या पण तू एवढं मागे लागतोस। तुला एरवी प्रेम हा शब्द ऐकायलाही आवडत नाही, आणि आज तू विक्रांतसाठी केवढे प्रयत्न करतोस। आय एम सो प्राऊड ऑफ यू। डू यू लव्ह मी? असं सरळ जाऊन बोलू नाही शकत का विक्रांत? ते इतकं सोपं नाहीये दादा। आपण नाही, काम करूया, त्या अमूल्याला फोन लाव, आपण डिरेक्टली तिच्याशी बोलू। अमूल्याला मी फोन करू?
आणि काय विचारू? तुझी बहीण कोणावर प्रेम करते? नो दादा, तिने ऑलरेडी बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या आहेत. आद्या, तू लाव फोन, मी बोलतो. अरे तुझ्याशी का बोलेल ती? तुमच्या दोघांचं ऑलरेडी पटत नाही. अगं मला मैत्री नाही करायची, फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. तू लाव फोन. ती का सांगेल आपल्याला दादा? मुळात तिचा आधी आपल्यावर विश्वास बसायला हवा ना. विश्वास ठेवायलाच हवा तिने. तू तर आता एकदम बळजबरीच करतोयस. आद्या, तू लाव फोन, मी बोलतोय. लाव. ओके. बोल वहिनी. मी बोलतोय. इकडे मीच बोलते. तिकडे कोण मी बोलतोय? आवाज ओळखता येत नाहीये का? वाटतोय ना, पण दर वेळेला ओळखलाच पाहिजे असं नाही ना. मी वेदांत बोलतोय. आलं लक्षात. पण तू वहिनीच्या फोनवरून का फोन केलास? तुझ्या फोनवरून केला असतास तरी उचलला असता. बोल, काय काम आहे? माझं काम आहे, भेटायचंय तुला. ठीक आहे, सकाळपर्यंत कळवते मी. बाय. काय म्हणाली? सकाळी कळवेल म्हणाली ती. आद्या, चला. नमस्कार करते. सुखी राहा. अगं कसं आहे, ह्या सगळ्या पद्धती आहेत. मुलगी सासरी जाते, मग जावई तिला मांडव परतनीसाठी ते आणून सोडतो. त्याच्या हाताने तो मांडव मोडायचा असतो. पण आता तर काळ बदललाय आणि आपले जावई बापू तर काही तुला न्यायला येणारच नाहीयेत. माहितीये ना विक्रांत, हिलाच जायचंय त्यांना एअरपोर्ट वरती आणायला. बघ, अगं सोय बघायला लागते हल्ली. वेळ किती वाचतो. खरंच खूप अर्जंट काम आहेत. बरं मी आता हिला सोडायला जातो आणि सांगतो हिला परत इथे पाठवू नका. खूप त्रास देते ना. ए काय रे विक्रांत, चला निघा आता. काय दोघी रडताय काय? तसंही दर 2 दिवसांनी ती इथेच येणार आहे. असू देत, तुला नाही कळणार. ए नाही ग, त्याला सगळं कळतं. तो मला रडताना बघू शकत नाही. हो ना दादा? दादा, टास्क विक्रांत. ऑल द बेस्ट. हा चुप. चला 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 तर चला लवकर. वेदांत, आज बऱ्याच दिवसांनी विक्रांत जरासा नॉर्मल होता ना. तो नॉर्मलच आहे. हो हो ठीक आहे. मी आजकाल जरा काही त्याच्याबद्दल बोलले की लगेच तू त्याची बाजू घेतोस. नाही, माहिती आहे तुम्हा भावांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. बरं, तुलाही निघायचं असेल ना. हो. मी माझ्या कामाला लागते. नीट जा.
का बोलवलं असेल शिवाने भेटायला? जॉब सोडलाय म्हणून? अमूल्य बोलती. नंबर सेव्ड आहे माझ्याकडे. तुला भेटायचं होतं ना? तासाभराने भेटू शकतोस? कुठे? मंदिरात. मंदिरात? का? मंदिरात जात नाहीस का तू? काल तर आला होतास. त्याच मंदिराच्या आसपास कुठेतरी भेटू. ठीक आहे. थँक्यू. आरती बस ना. काय मग आरती, गौतमचा फोन बिन येतो की नाही? हा अय्या लाजली. बरं आरती, साखरपुडा पुढे गेला म्हणून मनाला लावून घेऊ नकोस. हा अगं आता मी तुझ्या लग्नाच्याच तयारीबद्दल बोलत होतो आणि आता उशीर नको. हा नाही नाही, लवकरच ठरवूया तारीख. नाही कसं आहे, मुलाकडच्यांच्या मनात कोणी काही भरवलं तर उगाच हातचं चांगलं स्थळ जायला नको नाही का? नाही आणि बडवाईक म्हणत होतेच की लग्न कार्यात उशीर नकोच. नक्कीच. आणि मुलाकडचे चांगले वाटतायत अगं. म्हणजे बघ ना, लग्नात विघ्न येऊ नये म्हणून त्याच्या आई वडिलांनी पूजा ठेवली होती देवळात. अगं बाई, आणि गौतम सुद्धा खूप मानतो आईला. पूजेच्या दिवशी उपवास ठेवला होता त्यांनी. काय सांगतेस काय? उत्तम. चला आता माझा जीव भांड्यात पडला. लकी आहेस तू आरती. बरं सुमन, आमच्या ओळखीचे एक गुरुजी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया आणि लग्नाचे उत्तमातले उत्तम 2-3 मुहूर्त शोधून काढूया. आणि हो, बडवाईकांचा खास निरोप आहे तुझ्यासाठी. त्यांनी सांगितलंय काहीही लागलं तरी निसंकोचपणे सांगायचं. अगदी सढळ हाताने मदत करू आम्ही. अगं आता तरी काही गरज नाहीये ताई. आणि हा तशी वेळ आलीच तर हक्काची तूच आहेस ना. निसंकोच येईन तुझ्याकडे. अगदी हक्काने. चला आता आपल्या आरतीचं लग्न झालं की सारिका आणि मग अमूल्या, सुमन, मग आपल्यावरची जबाबदारी संपली. अगदी. ए बरं ऐक, तुला वेळ कधी आहे सांग मला, म्हणजे मी त्या गुरुजींना विचारून घेते तसं. हो येस, सार्थक सर आले चेन्नईहून. हो आज येतील ऑफिसला. हो चालेल, तुम्ही त्यांच्या मीटिंग्स लाईनअप करून ठेवा, आम्ही आल्यावर डिस्कस करू. ओके बाय. हाय. हाय. मग काय, कशी झाली तुझी माहेर ट्रिप? म्हणजे आईने पाहुणचार केला ना, की तिथे पण डाएट? नाही ग, माहेरी कोण डाएट करतं? बघ वजन वाढल्यासारखं वाटतंय ना. लुक्स लाईक 2 किलो वाढलं असेल. बाय द वे, मांडव परतनीसाठी दादा तुला घ्यायला नाही आला की तुला घाई होती का इथे यायची? नाही म्हणजे तू दादाला आणायला एअरपोर्टला गेली होतीस हे मला मम्माने सांगितलं ना, म्हणून विचारते, बाकी काय. काही हरकत नाही, विचारलंस तर ठीक आहे. मी खुश होते माहेरी, पण तुझ्या भावालाच घाई झाली मला भेटायची, म्हणून मग मी गेले एअरपोर्टला. हा तू आणि तुझा भाऊ विक्रांत, तुम्ही दोघं गेला होतात ना एअरपोर्टला? पण मग त्याला का नाही घेऊन आलीस इथे? भेटलो असतो ना आम्ही पण दोघं, आणायचंस. त्याच्या मनात असतं तर तो आला असता की. तुझं सार्थककडे काही काम आहे का? म्हणजे तो आत्ता चेंज करतोय आणि मग आम्ही लगेच निघू ऑफिसला जायला म्हणून.
ओ #वर्कaholic. ए मी विचारायचं विसरले. आता आता कसा आहे माझा होणारा नवरा विक्रांत? माझा भाऊ ना, छान आहे. तुझा होणारा नवरा म्हणजे? ए माझ्याबद्दल काही बोलला का तो? नाही, तसा काही विषय नाही निघाला. ओ यू नो व्हॉट वहिनी, तू माझा विषय त्याच्याकडे काढायला हवाच होता. आय एम डॅम शुअर तो मला नक्की मिस करत असणार आहे. कसं आहे, मी एकटीच त्याची रिअल फ्रेंड आहे ना, चाइल्डहुड फ्रेंड. एक्सक्यूज मी, कॉल. अरे इतका वेळ तर मी माझ्या गर्लफ्रेंडची पण वाट नाही बघणार. आता गर्लफ्रेंड नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण काय करणार, बॉस आहे ना. शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. आला बॉसचा व्हॉइस मेसेज आला. नक्की इंग्रजीमध्ये शिव्या असणार आहेत. ऐकून तर बघू. आज आपण ज्या मीटिंगला जाणार होतो तिथे नाही जात आहोत. तू डायरेक्टली ऑफिसला पोहोच. मी येतो 1 तासात. बोबला म्हटलं बॉसच्या मस्त एसी कार मधून जाता येईल. कसलं काय, आता रिक्षा कुठून मिळायची इथोय. विजय पवार, तुझ्या पत्रिकेत हा एकच ग्रह लिहून ठेवला होता वाटतं. चला. मला एक कळत नाहीये, अमूल्याने एकदम राजीनामा का दिला आणि मला फोन का नाही केला तिने? बघ ना, अरे दादाने जो टास्क तिला दिला होता तो तिने पूर्ण केला आणि मग त्यालाच राजीनामा दिला. आणि तुला तर माहितीये, वेदांत दादा आणि अमूल्या दोघांमध्ये 36चा आकडा आहे. अगं पण अमूल्याला आपण आपल्या कंपनीसाठी अपॉइंट केलं होतं, मग राजीनामा वेदांकडे का दिला? अरे दादा पण हेच म्हणाला. त्याने मला सांगितलं की अमूल्या तुमचा स्टाफ आहे, तर तुम्हाला गरज असेल तिची तर तू सार्थकशी बोलून तिला परत बोलवून घे. मी बोलतो तिच्याशी. जाऊ दे ना गेली तर. बरोबर बोलतेय मी. गेली सोडून तर जाऊ दे ना. नागपुरात खूप टॅलेंट आहे. आणि मुळात मी म्हणते अशी मुलगी हवीच कशाला जी स्वतःच्या बॉसला रिस्पेक्ट करत नाही. आय मीन कम ऑन वहिनी, कोण आहे तो वेदांत वानखेडे? त्याला रिस्पेक्ट देत नाही म्हणजे काय? आला राग, दिला राजीनामा. हे काय वागणं झालं? सारिका, तू नाक खुपसायलाच हवं का? तुला काय माहितीये, उगाच काहीतरी अर्धवट ऐकून. अर्धवट? करेक्ट. अर्धवट नॉलेज असलेली मुलगी कंपनीत ठेवायचीच कशाला, जी तुला न सांगता निघून जाते? हे समजते कोण स्वतःला? सीएम ची मुलगी आहे. एनिवेज, मला काय करायचंय? अरे यार, का सारखी सारखी बंद पडते ही? तू जीवा तिकडे पोचलाही असेल. पंक्च्युअल आहे तो. कॉल करते. हॅलो. हा बोल.
माझी स्कूटर बंद पडली. मेकॅनिकला कॉल कर. तुला काय वाटतं मला स्कूटर रिपेअर करता येते? हे बघ, मी तुला एवढंच सांगायसाठी फोन केलाय की मला यायला उशीर होईल. तू पोचलायस का? तुझी स्कूटर नेहमीच बंद पडते का? एक काम कर, ती ना जुनी झाली, खटाल झाली, नवीन घेऊन टाक. हे बघ वेदांत, तूच मागे वळून बघ, मी पाठीच उभा आहे.